तुम्ही जर फिट आणि हेल्दी राहायचा प्रयत्न करत असाल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आपल्याला फिट राहायचं आहे, तर त्यासाठी काय करावं लागतं, तर आपल्याला ना खाण्यातला भयंकरपणा कमी करावा लागेल. आपण आहे ना खायला जर बसलं ना, तर असं खातो का जसं काय 5-50 महिन्यापासून मागचं खाल्लं नाही. आणि एवढं जर नाही खाल्लं ना, तर आपण ह्या पद्धतीनं खातो की नंतर पण परत भेटणार नाही. तर असं जर आपण करत राहिलो ना, तर शरीर लवकरच चांगले मोठे आजार तयार करतं आणि आजार असे तसे नाही होत, ते लाँग टर्मसाठी चालणारे आजार होतात. तर मग शरीर काय करतं, की आता ठीक आहे, आज तुम्ही तसं खाल्लंय, उद्या पण तुम्ही त्याच पद्धतीने खा. मग नंतर शरीर कसं काम करणार आहे, तर नंतर शरीराला काही गोष्टी करणं गरजेचं राहतं. शरीर काय करतं, एखादा आजार जर डेव्हलप झाला ना, त्याला प्रोटेक्शन करता करता दुसरा पण आजार तयार व्हायला लागतो. त्याच्यापासून वाचण्यासाठी तिसरा पण आजार तयार, म्हणजे शरीरात आहे ना आजारांचं भांडार तयार व्हायला लागतं. आणि हे भांडार वाढत वाढत जाऊन मोठ्या स्वरूपात चांगला आजार होतो. आणि आपल्याला असं वाटतं की मी तर एवढं सगळं काही नाही खाल्लं, मी ह्या पद्धतीनं खाल्लं तरी पण मला का बरं, तर आपलं खाणं